नमस्कार मित्रांनो, आयांशची आज इच्छा झाली होती की त्याला चिकन टिक्का खायचं होतं. तर त्याच्यासाठी आम्ही मार्केटला गेलो. मार्केटहून अर्धा किलो चिकन घेऊन आलो. चिकन आपल्याला टिक्का बनवण्यासाठी मॅरिनेट करावं लागतं. त्यासाठी आपण दही आणलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून आपण त्याच्यावरती दही टाकलेलं आहे. आता दही टाकून आपण आले लसूण पेस्ट टाकत आहे टेस्टीसाठी. एक अंदाजे आपण 2 चमच आले लसूण पेस्ट टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता हा स्पेशल मसाला आहे, जे की चिकन टिक्कासाठी दुसऱ्या कोणत्याही मसाल्याची गरज नाही. हा मसाला टाकल्यानंतर याच्यापासून कलर आणि टेस्ट पण येऊन जाईल एक नंबर. आता बघा तुम्ही, खूप मॅरिनेट होतंय. आता याला आपण मॅरिनेट करून घेतोय हात न लावता चम्मचने. आता मॅरिनेट झाल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता, त्याला कलर पण येत आहे, खूप छान कलर पण येत आहे. स्मेल तर खूप छान येत आहे. वाव. आता आपण तुम्हाला हा कोणता मसाला टाकलेला आहे ते दाखवणार आहोत तुम्हाला. हे मॅरिनेट झाल्यानंतर खूप व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊन याला मॅरिनेट होण्यासाठी मिक्स करून मॅरिनेट होण्यासाठी 20 ते 25 मिनिट ठेवावं लागेल. आणि आता आपण हा बघा, करिश्मा टिक्का फ्राय मसाला आपण हा यूज केलेला आहे याच्यासाठी, टिक्का फ्राय साठी, जेणेकरून की आपल्या चिकनचा कलर वगैरे चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणतंच पावडर वगैरे किंवा क्रीम किंवा कलर टाकायची गरज पडलेली नाहीये. आता हे व्यवस्थितरित्या मिक्स झालेलं आहे. व्यवस्थितरित्या मिक्स करून आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी एक 25 ते 30 मिनिट ठेवायला लागेल व्यवस्थित. सध्या व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे मॅरिनेट झालेलं आहे खूप 25 मिनिटानंतर. आता आपण बघत आहोत एक नंबर मॅरिनेट झालेला आहे. आता आपण याला चुलीवरती टाकून तेलामध्ये तळण्यासाठी आपण गॅस चालू केलेला आहे. कढई ठेवूयात आपण वरती. कढई ठेवून आता आतमध्ये तेल टाकूयात आणि मग एक 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 करून आपण तळायला चालू करतो. तेल टाकलेलं आहे. आता तेल टाकून आपल्याला गरम होण्यासाठी आपण वेट करतोय. गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक 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 करून सोडणार आहोत. आणि आयांश बघा इथे साईडलाच आहे. तो म्हणते मला खायचंय, म्हणते खूप भूक लागली म्हणते. बघा बघा, आयांशला भूक लागली. बाय करते तुम्हाला फॅमिलीला आपल्या युट्यूब. बघा, चला चालू केलेला आहे आपण तळण्यासाठी. आता टाकलेला आहे आणि आपण आता एक 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 करून असंच सर्व चिकन जे आहे आपलं ते आपण फ्राय करून घ्यायचं आहे. ऑइल मध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या ते भाजले की नाही हे पण आपल्याला चेक करावं लागेल. चलो फाइनली अपना फूड बनके तैयार हो गया है व्यवस्थितरित्या. आता बघा कसं कलर किती खूप छान दिसतोय. कलर खूप लाल कलर आलेला आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट पण झालेला आहे, त्याच्यामुळं कलर आहे. वाव, आयांश बघतोय मला भूक लागली म्हणतोय. बघा तो बघा, आयांश प्रतीक्षेत आहे की मी केव्हा खाईन. वाव, मला द्या म्हणतोय आणि माझ्या फॅमिलीला पण द्या म्हणते युट्यूबच्या. वाव, चला बघूयात आपण आता. झालेलं आहे आणि वाव, फायनली आपलं प्लेट रेडी झालेलं आहे. किती छान दिसतंय मित्रांनो, खूप टेस्टी तर आहे. एवढं छान दिसतंय. आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूयात आणि आयांशला आपण खायला देऊयात आणि आयांश बघूयात काय म्हणतंय ते.